मागं बसायचं. हे आमच्या पोरांचे बेंच आहेत. हाय तर घे सारण. मागच्या बेंचवर बसलं म्हणून काही कमी बापाचं होत नाही. कार मध्ये आज भांडायचं नाही वे. नाही बाबा, आदित्य कुरकुटे सराचा मार कसा बसा सोसला, पण आता हिंमत नाही. मागच्या बेंचवर बी चांगलं दिसत आणि सगळ्या वर्गाकडे लक्ष बी ठेवता येत. आणि मागच्या बेंचवर कुणाचं लक्ष नसल्यामुळे आपण कायम दुर्लक्षित राहतो. आणि अभ्यास केला काही नाही केला सरांनी काही फरक पडतो. दुर्लक्षित राहण्याचे दंड म्हणून गुंतवणूक करतात. आपण सारखं सरांच्या नजरेत राहिलं पाहिजे. राहिलं पाहिजे आणि पूर्ण आंब्यासारखं भरलं पाहिजे. फणसागत गरगरीत. तू नेमकं काय म्हणतोय? कशातच नेम लागणं झालं. ते काय म्हणतात ना, हार्मोनियम. हार्मोन्स मध्ये. हा तेच, त्या हार्मोन्स मध्ये काय फरक पडला नाही ना? काय माहित कशात पडलाय, फरक पडला एवढं नक्की. काल्याच्या माडीवर झोपायला गेलो होतो तो मला बी जाणवला फरक. पण आपण सगळ्यांनी ह्याच्यावर हसण्यापेक्षा ह्यो प्रश्न सरांना विचारला पाहिजे. आपल्यात होणारा बदल नक्की काय आणि कसलं हे आपल्याला माहित नको वय. येड्या काय बीजलं असतं सरासनी. काय काय उत्तर आपले आपण शोधायचे असतात. आपल्या आपण हाताने आपल्यात होणारे बदल जाणून घ्यायचे असतात. काय रे, काय झालं असायला? अभिजित काय नाही सर, ते असंच. अरे आम्हाला पण सांग जोक, आम्ही पण असतो. येडायस काय? बस खाली. आजपासून आपली तुकडी पूर्ण झालेली आहे, त्यामुळे इथून पुढे कुणीही शाळा बुडवायची नाही. हजेरी घ्यायला सुरुवात करायची आता. हां, आणि महत्त्वाचं म्हणजे शाळेची कपडे आणि वह्या पुस्तकं लवकरात लवकर आणा, नाहीतर वर्गात बसून देणार नाही बरं का. कळलं का? शिकवलेलं इकडे तिकडे लिहित बसाल आणि तुम्हाला जास्तीचं लिहावं लागेल. एकदाच काय ते नीट लिहून घ्या. कळलंय का? हो. चला, तर आज आपण शिकणार आहोत नव्या युगाचे गाणे. अणुरेणूतुनी शब्द प्रगटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. मला सांगा, यातून कवीला नक्की म्हणायचं आहे काय? कोण सांगेल? सर मी सांग. सर, कवीला असं म्हणायचंय, जर आपल्याला दिव्य क्रांती घडवायची असेल तर आपल्याला विज्ञानाच्या मार्गाने जावं लागेल. अरे वा, बरोबर आहे. आधीच वाचून आलंस की काय? नाही सर, पुस्तकच नाही. बर, बघा इथले इथे कसा अर्थ सांगितलाय. बसा. पुढे कवी विभा नेमाडे काय म्हणतात? नवयुग आले प्रभातयाची, पहा दिसत दिव्य, शून्यामधुनी विश्व उभारू, जिद्द असे भव्य. याचा अर्थ कोण सांगेल? अरे वा, आज सागर सांगतोय की. वा वा वा, सांगा. सर माझ्याकडे आहे पुस्तक, मी वाचलंय. नवयुग आले प्रभातयाची म्हणजे नव्या युगात प्रभा नावाची मुलगी येईल जी दिसायला दिव्य असेल. पुढे, नको खिन्नता नको दीनता, नवसूर्य पहा उगवतो, उत्कर्ष पहा झळकतो, संघर्ष पहा बहरतो. उद्या या कवितेचा अर्थ विचारल्यावर सांगता आला पाहिजे बरं का. चला. काय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हसताय फराज? आज स्पेलिंग्स आहेत ना पाठ सगळ्यांची? बघूयात. बोर्डवरती मी स्पेलिंग लिहिले आणि मध्ये रिकामा जागा ठेवलेल्या आहेत. कोण भरेल? एकटीच ये. केवढा केवढा अभ्यास करतेस तू?
पण चुकलंय. मॅडम पण ते बरोबर आहे. काय शब्द आहे तो? महाराष्ट्र. बरोबर आहे का? नाही. तुला येतोय? हो. ये बैस. गुड, व्हेरी गुड. महाराष्ट्र हे बरोबर आहे. नेक्स्ट कोण येते? आब्या केवढा तुझ्याकडे बघते. नाही नाही, उगाच आपलं काय तर सांगू नकोस. हो ना का, 100% तुझ्याकडेच बघते ते. चेक करायचं का? कसं? आपण प्रत्येकानं तिच्या नजरला नजर भिडवायची. ती ज्याच्याकडे बघून हसल समजायचं ती त्याच्याकडे बघते. नाही बाबा आब्या, तूच बघ. आपल्या होणाऱ्या वहिनीकडे बघायला लाज वाटत नाहीस नाही, पण मला वाटतं तुझ्याकडे बघून नाही नाचली तर मग मी विचार करेन. स्टँड अप, उभे राहा. काय चाललंय? हा, कुठं आलोय आपण? बरोबर आहे का हे? गुड, बरोबर आहे ना? तुम्ही आता तासभर असंच उभे राहा. अजून गप्पा मारा. गप्पा मारून स्पेलिंग पाठ करा. कोण सांगेल? कोण येते? वा, बरोबर. डाऊट असेल तर उद्या विचारा. बसा. आणि तू हुशार आहेस, महाराष्ट्र येतो तुला. गप्पा नको मारत जाऊ तसा. एक साथ नमस्ते. अरे जेवला का नाही दुपारी? हा, बसा खाली. चला पुस्तकं काढा. लास्ट बेंच आले का? एकाकडे पुस्तक नाही. लेका निदान तिघाचा आवाज एक तरी घ्या. 1-2 दिवसात घेतो सर. होय, तवा शिकू होय. अरे बाईला, चला ज्या बेंचवर पुस्तक असेल का नाही तिथं जाऊन बसा. हा, तर आज आपण दुसरा धडा बघणार आहोत, वारीस कौल. वारीस म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? नाही. नाही, मी सांगतो. तुमचा आजा आहे का नाही, त्याचा पोरगा म्हणजे तुमचा बाप, तुमच्या आज्याचा वारीस म्हणजे तुम्ही तुमच्या बापाचं वारीस. कळलं का? नाही. दगड जायचले का? अरे बाबा, तुझ्या बापाचा पैसा, जमीन, घर दार जे काय असेल का नाही ते सगळं तुमच्या नाव आयतं होणार. काय कष्ट न करता अभ्यास नाही केलास तरी. आणि तुमच्या बापाच्या 7 बाऱ्यावर तुमचं आयतं नाव चढणार. ह्याला म्हणायचं वारीस. कळलं? हायला, माझ्या बापाकडे आहेत काय माझ्या नावावर व्हायला? त्यात बी 4 भाऊ आम्ही. माझ्या बापान सगळं मस्त करून ठेवलंय की. माझ्या नावावर करेल असं काही वाटत नाही. 10 वेळाच करेल तो वारीस. बेन्या, तुझे गुणच तसले. आगे सुनो. तो एक राजा था, उसकी 4 बेटियां थी. म्हणजे काय, एका राजाला 4 मुली होत्या. तेवढं कळतंय की आम्हाला म्हणा. कसं होतंय? बहुत हसवार आहे. चपली से कॅस काढेगा, ज्यादा शहाणपणे किया तो.